नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत माढा नगरपंचायत क्षेत्रात 1 कोटी रुपये निधीतून मंजूर करण्यात आलेल्या नमो उद्यानाचं भूमिपूजन माढा शहरातील श्री माढेश्वरी मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडलं। या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळणी, जॉगिंग व वॉकिंग ट्रॅक, खुली व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती कक्ष, योग व ध्यानधारणा केंद्र, दिव्यांगांसाठी रॅम्प व रेलिंग, देशी प्रजातींच्या झाडांची लागवड, औषधी वनस्पती व फुलबाग याबरोबरच सुसज्ज रस्ते व प्रवेशद्वार व कलाकार कट्टा बनवण्यात येणार आहे। आधुनिक रूप असणारा नमो उद्यान लवकरच साकारू असा विश्वास नगराध्यक्षा मिनल साठे यांनी व्यक्त केला। यावेळी दादासाहेब साठे, झुंजार भांगे, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे यांसह नगरसेवक उपस्थित होते। ताई, काय सांगाल, आज भूमिपूजन आपण केलंय। एक ग्रामदेवत असलेल्या माढ्याच्या माढेश्वरी देवीच्या नजीकच्या परिसरामध्ये हे उद्यान होतं। नेमकं काय संकल्पना आहे, कितीचा निधी आहे आणि कसं असणार आहे स्वरूप कामाचं? राज्य शासनाने महाराष्ट्रातील संपूर्ण महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत यांना 1 कोटीचा निधी नमो उद्यान डेव्हलप करण्यासाठी दिलेला आहे। त्या अनुषंगाने आज ह्या नमो उद्यानचं भूमिपूजन आपलं माढा शहरातल्या माढेश्वरी मंदिराच्या शेजारचं जे नगरपालिकेचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी झालेलं आहे। ह्यासाठी 1 कोटीचा निधी उपलब्ध केलेला आहे आणि 1 कोटी निधीमध्ये जवळपास नमो उद्यानमध्ये जे काही पॉईंट दिलेत त्यांनी, कुठले कुठले क्रायटेरिया डेव्हलप झाले पाहिजेत, कसं कसं केलं पाहिजे, अशा पद्धतीचा आम्ही 1 कोटीचा निधी संपूर्ण माढा परिसरामध्ये, माढेश्वरी मंदिर परिसरामध्ये वापर करत आहोत। माढा शहरामध्ये हे एकमेव असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी बाहेरच्या गावचे लोक पण भरपूर येतात आणि माढा शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारं सरकार ठिकाण आहे। एकतर मंदिराचं पण सौंदर्य वाढेल आणि माढा शहराचं पण सौंदर्य या नमो उद्यानामुळे वाढू शकेल। नेमकं स्वरूप काय काय असणार आहे या उद्यानामध्ये? कशा कशा सहभाग करण्यात आला, म्हणजे झाडं असतील किंवा काय वेगवेगळे काय संकल्पना नवीन आहेत? त्याच्यामध्ये ह्या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठीचं पण एक गार्डन करणार आहोत, वॉकिंग ट्रॅक आहे, व्यायामाचं साहित्य असणार आहे, वृद्ध लोकांसाठी बसण्यासाठी पण ठिकाणी असणार आहेत, कलाकार कट्टा म्हणून एक नवीन संकल्पना आहे, जेणेकरून छोट्याशा ह्या गार्डनमध्ये एक छोटासा कार्यक्रम वगैरे करायचं जर नियोजित भविष्यात करता आलं तर ते पण करणार आहे। शौचालय आणि योगासाठी ध्यान मेडिटेशन सेंटर पण ह्या ठिकाणी असणार आहे। काही पुस्तकांचं छोटंसं पुस्तकाचं पण स्टँड वगैरे ह्या ठिकाणी करणार येणार आहे आणि जास्तीत जास्त झाडांचा वापर करून आणि नैसर्गिक वातावरणाला अनुकूल असणाऱ्या झाडांचा वापर करून असं हे उद्यान डेव्हलप होणार आहे। शेजारी ओढा वगैरे असल्यामुळे त्या ठिकाणी भविष्यात अधिक निधी वापर घेऊन आम्ही घाट वगैरे प्रयोजन करून त्या ठिकाणी बोटिंगचं पण नियोजन करत आहोत। साधारण किती क्षेत्रामध्ये हे उद्यान साकारलं जाते? साधारण काय आहे नेमकं जवळपास? साधारण किती क्षेत्रामध्ये हे होत आहे? 1 ते सव्वा एकर क्षेत्र साधारणपणे आहे आणि संपूर्ण क्षेत्राचा वापर ह्या नमो उद्यानासाठी करण्यात येणार आहे। आपण ताई, प्रश्न असा आहे की आता ह्या माढेश्वरी मंदिराच्या परिसरातच हे उद्यान होतंय आणि याच परिसरामध्ये यात्रा देखील भरली जाते, मग इथल्या स्टॉलवाल्यांना वगैरे काय म्हणजे त्याची अडचण? नाही, त्यांना अडचण येऊ नये, कारण आपल्याला माढा शहरामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी जागा पाहिल्या, नगरपालिकेच्या मालकीच्या अशा जागा शहरामध्ये कुठेच नाहीयेत आणि जे ओपन पेस वगैरे आहेत ते सध्या खूप कमी आहेत, म्हणजे 20 गुंठ्याचे, त्यामध्ये हे उद्यान साकारणं शक्य होत नाहीये। हे एकमेव ठिकाण आहे आपल्याला की डेव्हलप करता येऊ शकेल। त्याच्यामध्ये यात्रेचा प्रश्न येतोय, पण भविष्यामध्ये यात्रेसाठी यात्रा ग्राउंड म्हणून आपण आपल्या DP-मध्ये आरक्षण पडलेलंच आहे, त्या यात्रा ग्राउंड डेव्हलप करण्याचं नियोजन आहे। तात्पुरत्या स्वरूपामध्ये मंदिर समितीची जी जागा आहे शेतीची, त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी जिथे पाळणे वगैरे आपण ठेवतो त्या ठिकाणीच आपले स्टॉल वगैरे करण्याचं व्यवस्था आपण यात्रा कमिटीला ती जागा आम्ही नियोजित करणार आहोत।